आपल्यावर संकट कोसळलं आहे, पण खचून जाऊ नका. तुम्ही जसे आधी काम करत होते त्याच पद्धतीनं काम करा. मी भक्कमपणे तुमच्या पाठीशी आहे. सुनेत्रा पवार यांचं जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीच्या निवडून आलेल्या सदस्यांना भावनिक आवाहन. पुणे महापालिकेत 5 नगरसेवकांना 1-1 वर्ष विरोधी पक्षनेते पद मिळणार. स्थायी समिती सदस्य पदही 1-1 वर्ष देणार. मुंबईत झालेल्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी घेतला निर्णय. पुण्यात सुनेत्रा पवारांची जिल्हा परिषद पंचायत समितीत निवडून आलेल्या सदस्यांसोबत बैठक पार. निकालानंतर आमची पहिली भेट. आजची बैठक आम्हाला ऊर्जा देणारी होती. अजित पवारांचे राष्ट्रवादी आमदार अतुल बेनके यांची प्रतिक्रिया. बैठकीत सुनेत्रा पवारांनी आम्हाला मार्गदर्शन केले. आम्ही अजितदादांचे प्रतिबिंब सुनेत्रा पवार यांच्यात पाहतो. नेतृत्व म्हणून सुनेत्रा पवार आमच्या पाठीशी भक्कमपणे. आमदार अतुल बेनकेंनी बैठकीबद्दल दिली माहिती. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल मला माहीत नाही, मात्र जुन्नर तालुक्यात आम्ही एकत्रित वाटचाल करणार. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार अतुल बेनकेंचं महत्त्वाचं वक्तव्य. चंद्रकांत पाटलांचा सुनेत्रा पवारांना सल्ला. अजितदादांचा प्रशासनात आदरयुक्त धाक होता, तो धाक सुनेत्रा पवारांनी निर्माण करावा. ऑनलाईन बैठकीत चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या लेखामुळे मोठी खळबळ. विलिनीकरणानंतर पक्षाचे नेतृत्व अजितदादांकडे दिलं जाणार होतं. राष्ट्रवादीच्या साप्ताहिकात लेख लिहून शशिकांत शिंदेंनी मांडली भूमिका. दिवंगत अजित पवारांचा अपघात की घातपात, रोहित पवारांचा संशय. आमदार रोहित पवारांची VSR कंपनीवर कारवाई करून देशातील सेवा बंद करण्याची सरकारकडे मागणी. अजित पवार हे माझे चांगले मित्र होते, ते माझ्यासाठी धाकट्या भावासारखे होते, असं म्हणत अभिनेता नाना पाटेकर यांनी अजित पवार यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला. धाराशिव जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरेना. लवकरात लवकर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडावा, सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होते भावना. चंद्रपुरात डील होणार हे राऊतांना आधीच माहीत होतं. मनसे नेते संदीप देशपांडेंचं वक्तव्य. देशपांडेंकडून राऊतांचा सुपर प्रवक्ताचा उल्लेख करत टीकास्त्र. राहुल गांधींची भाजपला भीती का वाटते? भाजपनं देशाला विकलं आहे. निशिकांत दुबेंचा प्रस्ताव मंजूर होतोय तर हुकुमशाही आली. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचा भाजपवर हल्लाबोल. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 600 कोटींचा प्रारूप आराखडा सादर. राज्य नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आराखडा. मुंबईत लवकरच होणार शिवसेनेचा मेळावा. मेळाव्यात विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार सत्कार. भिवंडी महापौर पदाची 20 फेब्रुवारीला होणार निवडणूक. महापौर पदासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत. निवडणुकीतील अपयशाचं कारण शोधण्याचे दिले आदेश. नेते आणि सचिवांना संघटना बांधणीसाठी दौरे करण्याच्या सूचना. मंत्रालयात झिरवाळांच्या अन्न औषध प्रशासन विभागात ACB कडून मोठी कारवाई. ACBनं फक्त फांद्या छाटून नयेत, बुंध्यावर घाव घालावा. कारवाईवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांचं ट्विट. सभागृहात आसन व्यवस्थेवरून झालेल्या गोंधळावर महापौर रितू तावडे यांनी बोलावली बैठक. दुपारी सर्वपक्षीय गटनेत्यांची पालिकेत बैठक संपन्न. चंद्रपुरातील युतीत उद्धव ठाकरेंची भूमिका नाही. चंद्रपुरातील लोकांनी हा उद्योग केलाय. चंद्रपूरसाठी वेट अँड वॉचची भूमिका. थोडं थांबा, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. चंद्रपुरात काँग्रेसमध्ये दुफाळी झाल्यानं काही घडामोडी घडल्यात. परभणीत आमचा महापौर केला, त्याबाबत खरं तर आभार. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. परभणीत भाजपचे 12 नगरसेवक मुस्लिम. शिंदेंना माहीत आहे का? शिंदेंनी परभणीवरून केलेल्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर. नरहरी झिरवाळांच्या कार्यालयावर ACBचा छापा. झिरवाळांबद्दल अनेक गोष्टी मला माहिती. लाचलुचपत विभागानं ज्यांना पकडलं ते किरकोळ लोक. छाप्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. राज्यपाल नियुक्त. रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार. लोकशाही मराठीला खात्री. लायक सूत्रांची माहिती. कोल्हापूर मनपाच्या स्वीकृत नगरसेवक पदाची निवड प्रक्रिया सुरू. नगरसेवक पदासाठी कार्यकर्त्यांची फिल्डिंग. मंगळवारी भरणार अर्ज. नाशिक मनपाच्या स्थायी समितीसाठी सोमवारी सभा. 16 जागांसाठी इच्छुकांची धावपळ वाढली. पक्षाच्या नेत्यांकडे लॉबिंग सुरू. महापौरांच्या गटनेत्यासोबतच्या बैठकीनंतर राजकीय हालचालींना वेग. बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करताना आब राखा. आम्हा शिवसैनिकांच्या संयमांचा अंत पाहू नका. ठाकरेंच्या शिवसेनेच्या अखिल चित्रेंचा ट्विट करत भाजपला इशारा.
बुलेट ट्रेनला झालेल्या उशिराला ठाकरेंची शिवसेना जबाबदार. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप. महाराष्ट्राला दुसऱ्या राज्याच्या फायद्यासाठी आपल्यावर लादलेली बुलेट ट्रेन नको. निर्मला सीतारामन यांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर. पुण्यातील भोसरी जमीन खरेदी घोटाळा प्रकरण उच्च न्यायालयाकडून एकनाथ खडसेंना दिलासा. आरोप निश्चितीच्या प्रक्रियेवर मुंबई हायकोर्टाची स्थगिती. 137 मतांनी निवडून आलेले लोक किती जोरात बोलतात बघू. जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांना खोचक टोला. जयंत पाटील हे राजकारणातील शकुनी मामा, सदाभाऊ खोतांनी केलं होतं वक्तव्य. संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी समितीच्या रचनेत बदल. ॲक्शन टेकन रिपोर्टसाठी हालचाली नव्हे. सुग्रीव धपाटेंची चौकशी समितीत नियुक्ती. भाजपच्या नव्या कार्यकारिणी निवडीला मुहूर्त कधी लागणार. भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर कार्यकारिणी निवडीची प्रतीक्षा. राज्यातील भाजप नेते 8 महिन्यांपासून पदासाठी प्रतीक्षेत. छत्रपती संभाजीनगरात स्वीकृत सदस्य पदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच. मंत्री खासदार आमदारांच्या आप्तेष्टांना संधी न मिळण्याची शक्यता. 5 जागांसाठी 150 इच्छुकांची चुरस. पुणे जिल्ह्यासाठी 1032 कोटींचा आराखड्याला मान्यता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. दुर्गम भागाच्या विकासावर भर देण्याच्या सूचना. ज्या दिवशी जनतेला तुम्ही 50 खोक्यांचे पुरावे द्याल त्या दिवशी 100% चंद्रपूरमधल्या 1 खोक्याचा पुरावा देणार. संदीप देशपांडेंचा ट्विट करत हल्लाबोल. मंत्रालयात मोठी कारवाई. मंत्री नरहरी झिरवाळांच्या अन्न औषध प्रशासन विभागात एसीबीची कारवाई. लाच घेताना लिपिक राजेंद्र ढेरंगेला अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटवणाऱ्या पथकासोबत विक्रेत्यांची बाचाबाची. अतिक्रमण हटाव कारवाई करणाऱ्या पथकाला विक्रेत्याकडून धमक्या. पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीएल बसला आग. चाकण एमआयडीसी परिसरातील घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवासी थोडक्यात बचावले. डोंबिवलीमध्ये बसवर दगडफेक करत वाहन चालकाला शिवीगाळ. मारहाणीचा प्रयत्न. डोंबिवलीमध्ये केडीएमसी परिवहन सेवेच्या बसला तिघांनी रोखलं. बसनं श्वानाला धडक दिल्याच्या संशयावरून अर्धा तास गोंधळ. प्रवाशांनी भरलेल्या बसवर दगडफेक. वाहनांचं नुकसान. वसईत आयशा कंपाऊंडमध्ये कंपनीला भीषण आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. लोणावळ्याच्या औंढे गावच्या हद्दीत डोंगराला भीषण आग. आगीमुळे परिसरात धुराचे लोट. आगीमुळे डोंगरावरील जैवविविधतेचं नुकसान. नाशिकमध्ये 4 चाकी वाहनानं घेतला अचानक पेट. भर रस्त्यात घडलेल्या घटनेनं नागरिकांची धावपळ. आगीत गाडी जळून खाक. गोरेगावमध्ये इमारतीच्या 9व्या मजल्यावर आग. आगीचं कारण अस्पष्ट. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू. यवतमाळच्या वणी गुगूस मार्गावर भीषण अपघात. 4 चाकी वाहनाची दुचाकीला धडक. दोघांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. मुंबईतील नौदल डॉकयार्ड परिसरातील कचरा साठवण विभागात आग. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. भंडारा शनया नगर परिसरात एक थरारक खरतर घटना घडलेली आहे. खिडकीत 2 लहान भावंडं. मात्र शेजाऱ्यांच्या तत्परतेमुळे केली मुलांची सुटका. जळगावमध्ये 2 कार एकमेकांना धडकून आग लागल्याची घटना. 2ही कारमधील तरुण बाहेर पडल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल. नांदेडमध्ये डोंगरगाव या ठिकाणी कुक्कुटपालनला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. 5 लाखांचं नुकसान. लोणावळ्यातील लायन्स पॉइंट या ठिकाणी खोल दरीत उडी घेत तरुणाची आत्महत्या. घटनेमुळे पर्यटनस्थळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. प्रशासनानं तातडीनं सुरक्षा उपाययोजना कराव्यात. नागरिकांची मागणी. पुण्याच्या मांजरी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ. परिसरात भीतीचं वातावरण. घटना सीसीटीव्हीत कैद. तुरुंगातील कैद्यांच्या मृतांच्या वारसांना 1 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निर्देश. पुण्यात पोलिसांनी काढली गुंडांची धिंड. वारजे माळवाडीत गुंडांची धिंड काढल्याचा प्रकार. मुंबईत मित्रानंच केली मित्राची हत्या. पैशांच्या वादातून हत्या केल्याची माहिती. मुंबई पोलिसांनी 48 तासात आरोपीला पकडले. बीएमसी जलवाहिनीतून बेकायदेशीर जोडणी पाण्याची चोरी करून विक्री. पवई पोलिसांची कारवाई. दोघांना अटक. 1 आरोपी फरार. पुण्यातील वारजे परिसरात सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी काढली धिंड. पोलिसांकडून वारजे कर्वेनगर भागात गुन्हेगारांची झाडाझडती. यवतमाळच्या शिरपूर वणी मार्गावर ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 9.82 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. हिंगोलीच्या सेन गावात बँकेतून पैसे काढलेल्या महिलेची फसवणूक. बनावट नोटांचा बहाणा करत 18,500 रुपये लंपास. चोरटे सीसीटीव्हीत कैद.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप शहर जिल्हा सचिवाच्या घरात 15 लाखांची चोरी, घरकाम करणाऱ्या महिलेकडून घटना उघडकीस. कोल्हापूरमध्ये ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी सुनावली शिक्षा. आरोपीला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे तर गुन्ह्यातील 3 आरोपींचा शोध सुरू आहे. सोलापुरात अंत्रोळीकर नगर परिसरात व्यापाऱ्याच्या घरी चोरी, गुन्हा शाखेच्या पथकाकडून चोरी उघडकीस. 2 आरोपींना अटक. 13,94,000 रुपयांचे दागिने हस्तगत. बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे शासनाचं अनुदान लाटल्याचं प्रकरण. 5 शिक्षकांसह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल. या प्रकरणी गुन्हेगारांचा आकडा वाढण्याची शक्यता. पंढरपूरच्या अकोल्यात राजकीय वादातून पोलीस पाटलावर प्राणघातक हल्ला, गाव सोडून जाण्याची धमकी देत बेदम मारहाण. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल. मुंबई महापालिकेच्या 2 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. 50,000ची लाच मागितल्याचा आरोप. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. धुळ्यातील हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि महिला कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.